आज सकाळी सकाळी घरातली छोटे मोठे कामं आवरून मी रेडी झाले. म्हणजे ऑल मेकअप थोडा बाकी आहे आणखी. जस्ट ड्रेस विक्स घालून घर वगैरे आवरून रेडी झाले आणि वैभव आणि माझे काका आलेले गावाकडून, तर ते भेटायला गेलेले कुणाला तरी. सो ते आल्यानंतर आम्ही जेवण करून जाणार आहे माझ्या भावाच्या घरी असंच भेटायला आणि मग पुन्हा रिटर्न येणार. का बरं नाही झोपून देत? नाही माहिती मला. एवढी इन्स्ट्रक्शन नाही मग खाली कधी एखादी चुकून सटकली बिटकली तर काय? काय असं मी पण डोकं काय जब्बर. इकडे फिर बरं आमच्याकडे नाही नको नको तिकडच पाहिजे तिकडच. कुठून शिकली एवढं? व्हिडिओ बघून हा? काय झालं येऊ का नाही. नको आणि एकदा अशी अशी पलटी करून दाखवलं तिकडे जायचं परत मागे यायचा वा. आम्ही आता पुन्हा रिटर्न चाललोय घरी. माझ्या भावाशी जाऊन माझ्या काकांना सोडलं. वैभवचा बर्थडे आज, तर त्याच्यासाठी मी करते शेवायची खीर आणि डाळ होती. आणि डाळ ऑलरेडी झालेली आहे. सकाळी ते खेळायला गेले होते, त्याच्यामध्ये तिकडूनच नाश्ता करून आले होते. सो आता मी मस्त लंच बनवते आणि खीरच एकदम ना गोड आवडते म्हणून खीर बनवली आहे शेवयाची. आणि शेवयाच्या खीरीला विलायची मस्त आहे, कळती आता. माझ्या मम्मीने सांगितलंय मला की खिरीत विलायची टाकायचीच त्यानी टेस्ट एनहान्स होते आणि चांगली पण लागते, म्हणून मम्मी त्यातच हे पण टाक. मस्त खीर रेडी आहे. काही सकाळी पाणी न दिल्याने आज माझ्या पालकची परिस्थिती. भाई हे काय झालं? असं कसं काय झालं? त्याला वारं लागलं प्लस पाणी नाही. पण काल तर सकाळी दिलं होतं ना, आज सकाळी नाही दिलं तर लगेच संध्याकाळपर्यंत तर मरूनच गेलं. तर आज वैभवचा बर्थडे आणि आम्ही आता बाहेर चाललोय मंदिरात पाया पडायला. तर म्हटलं यायला लेट होईल तर त्याच्या पहिले ऑप्शन करून घ्या. चला. बर्थडे बॉयचा मेकअप चालू आहे अजून. टाइम लागतो आणि सकाळी 12 वाजतावर त्यांच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेले होते. आल्यानंतर थोडं टाइमपास केला, मग जेवण केलं. त्याच्यानंतर आम्ही दिवसभर गेम खेळलो दोघं जण. कारण मी म्हंटल की आज मी त्यांना बिलकुल परेशान नाही करणार आणि बिलकुल हे नाही करणार जबरदस्ती की चला 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 आपण इकडे जाऊ, चला आपण हे करू. म्हणलं आज सगळं त्यांच्या मनासारखं होऊन जाईल. कारण मला वाटतं की चला आपण बाहेर जाऊ, मंदिरात जाऊ, हे करू ते करून. ते पूर्ण अपोजिट आहे. त्यांना मी आज दिवस त्यांच्यासारखा जगून दिलाय, त्यांच्या मनासारखं. दिवसभर झोपले, गेम खेळले. म्हणलं वर्षातले एक दिवस तरी त्यांच्या मनासारखं जगू द्यावं. ताटात पैसे नाही टाकावं लागायचे ज्यांनी ओळख त्याला बर्थडे दिवशी रिटर्न गिफ्ट द्यायला लागतं ना. रिटर्न गिफ्टची प्रथा आजोबा मिळते ना. रिटर्न गिफ्ट मध्ये तुला काय देऊ रिटर्न गिफ्ट मध्ये तुला काय देणार माहिती काय? काय असेल गेस कर. काय? भांडे पुसायची नॅपकिन. काय ते तिकडे म्हणजे आपला फोटो पण यायचा असं. Yes. Then. Thank you. Thank you so much. रिटर्न गिफ्ट
आज डीमार्ट मध्ये जायचंय ना? मी काय गिफ्ट आहे ते दाखवता? नाही मी काही गिफ्टच नाही दिले. गिफ्टची प्रत आम्ही फक्त वन साइडेड ठेवलेली तिकडून, इकडून नको. टू साइड पाहिजे तेवढं. टू साइड फक्त वन साइडेड, तिकडून येऊ द्या, इकडून नको. म्हणजे मीच काय लॉस मध्ये. वा हे भगवान. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण रिव्हील करू शकतो काय गिफ्ट दिलं. सायलीने बर्थडेला काय गिफ्ट दिलं? दिलं तर आहे, पण ठीक आहे, नंतर सांगू आम्ही काय दिलं ते. इट्स अ टॉप सिक्रेट. आम्ही आज चाललोय म्हणलं मंदिरात पाया पडून यावं आणि थोडा भाजीपाला पण आणावं, कारण काल पण आम्ही माझ्या भावाच्या तिथे गेलो होतो आणि आज पण दिवसभर घरीच होतो, त्याच्यामुळे भाजीपाला आणलेला नाहीये. पूर्ण 5 दिवस ऑफिसला पण जायचं ह्या वीक मध्ये पाऊस बी पडा नाही थोडा सुद्धा. नाही तर घरी काम भेटलं असतं. मागच्या वीक मध्ये मी पूर्ण वीक घरी एक तास ऑफिसला गेले पावसामुळं आणि दिंडीमुळं, वारीमुळं. कामचोर नाही, पण घरी असं जायचं यायचं थोडं हे होतं ना, त्रास कमी होतो ना घरी राहून. थोडं स्वयंपाक बी चांगलं लागतं त्याच्यावर. कामचोर काय बी पळत. आमच्या सोसायटीत गेटला डायरेक्ट नवीन सिस्टीम लावली, बाहेरचे कोणी आतमध्ये येऊ नये म्हणून. नाईस. चलो चला. मंदिरात आल्यावर छान वाटतं मंदिरात गेलो, सगळ्यांनी मंदिरात जायचा. आता आम्ही मस्त रेडी होऊन चाललोय वैभवच्या बर्थडे सेलिब्रेशन करायला, म्हणजे जेवायलाच. मी मस्त रेडी झाले. बर्थडे वैभवचा आहे, रेडी व्हायचा इंटरेस्ट मला आहे. माझा ड्रेस. प्लीज से हॅपी बर्थडे टू माय हजबंड. नाही म्हटलं तर काय करशील. प्लीज प्लीज कमेंट करा हॅपी बर्थडे फॉर वैभव. किती वर्ष झाले आता? एज नाही सांगायचं पोरींसारखं. मला नाही सांगायचं एज. बघे असले मूर्ख लोक राहता ना बाई साहेब. कुठून पण घुसते मध्ये. ते काय राहतं माहिती का, आपण लय विचार करतो की नाही यार हा मध्ये येईन तो येईन, तसं लोक नाही विचार करत. लोक कसे काय म्हणता वागू, आपलं काही घेऊन दे नाही. आपण व्यवस्थित आपल्या आपल्या शिस्तीत चालायचं, गाडीवर असताना काम राहायचं. पण मी या बर्थडेला एक निश्चय केलाय, जो की मी नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ मध्ये पण सांगेल. काय? तुला पण जाणवलं असलं घरून निघल्यापासून, पण नाही जाणवलं तुला. काय निश्चय? मी निश्चय तर नाही सांगणार, पण एक हिंट देऊ शकतो. काय माझ्या विषय आहे का काही? तुझ्या विषयाने मी स्वतःलाच चेंज करणार आहे अजून. काय? ड्रायव्हिंग करताना चिडचिड पण तसं पण तुम्ही करीत नाही एवढी, तर काही दुसरं आहे का? असू पण शकत. ठीक आहे सांगेल. ओ हिंट तर द्या आता, दोन्ही हिंट देतो लगेच. कसं वाटलं? आणि मी यांच्या या बर्थडेला एक निश्चय घेतलाय की कमी भांडण करायचं. आणि मी तर 2-4 महिन्यापासून सोडून दिलं, म्हणलं रिॲक्ट करायचं नाही आपण. तरी पण करते स्टील. मग बुडायला लागल्यावर माणूस हातपाय हलवतच ना. किती म्हटलं ना कमी भांडण करायचं, समोर आलं की हो झाल्याशिवाय भांडण राहत नाही. काय पार्ट ऑफ लाईफ आणि झालं पण पाहिजे. एक तर बॉम्बस्फोट होईन एक दिवस ते घरात. आहे. छोटे मोठे भांडण तर जे पण होतच कोणी राहतात. भांडण नसेल करत, त्यांनी करायचं. करा. माझ्या बस. डोके फोडायचे नका करू.
छोटे मोठेच करा फक्त. प्रेमाची भांडणं कर. हम्म. हा मोहिला असं वैभवचे मग भांडणात आहे ना, मोस्ट ऑफ द टाइम चुकी ना, चुकी वैभवचीच राहते. क्या बात. किती मोठं रिव्हील केली मी गोष्ट आज आपल्या गावची भांडणात चुकी तुमचीच राहते. देवाला स्मरून सांग मग आता. नाही माझी राहते कधी कधी, कारण मला थोडा लवकर राग येतो वैभवपेक्षा, आणि मला राग बी तेवढंच लवकर येतं, रडू बी तेवढंच लवकर येतं 2 मिनिटात, आणि सॉल्व बी लय लवकर होतं. मला बिलकुल आवडत नाही की भांडायचं 2-2 दिवस. आजपर्यंत आमच्या 2 वर्षाच्या लग्नात आणि लग्नाआधी पण आमचं 8-9 महिने लग्न जमलेलं होतं. ह्या काळात मी असं कधीच नाही झालेलं की वैभव सोबत 15-20 मिनिटाच्या वर बिना बोलता राहिलेले. भांडते तेवढं लवकरच आणि बोलते तेवढं लवकर. नॉट अ इवन सिंगल डे की आम्ही बिना बोलल्याचं राहिलेले. काय अशी भांडणं कधीच होत नाही आमचे की दिवस रात्र बोलायचं नाही एकमेकांसोबत, नुसतं राग. आता हा भांडायचं 2 मिनिटात गोड व्हायचं, बोलायचं बस. काय चला तुम्ही पण असेच भांडणं करी जा, लगेच बोलायचं. जास्त ताणवलं का भांडण ताणत राहतं. आता आमची बुकिंग आहे तर थोडा वेट करायला लागणार आहे, पण कारण खूप जास्त गर्दी हे. तशी आमची बुकिंग आम्ही 10-15 मिनिटं लवकर आलोय. मला ट्रॅफिक वगैरे लागली तर नाही का. आम्ही आलोय आता, टेबल घेतलाय. काय खायचंय? आता आम्ही स्टार्टर ऑर्डर केले, पिझ्झा पण ऑर्डर केलाय. कशी आहे? जबरदस्त. चांगली ना. झालं चला जेवण. काय वैभवसाठी एक छोटूसा केक घेतलाय, कारण आम्ही काल रात्री पण केक कट नाही केला, आणि मोठा केक खायला आम्ही दोघं पण कोणी एवढं केकचे फॅन नाही जास्त. सो मोठा घेऊन पण तो तसाच फेकून द्यायला लागतो, म्हणून एक छोटासा. ते नाहीच म्हणत होते पण मी म्हटलं की नको घेऊ एक छोटासा.